मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी चरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. उपासना मंडळ नांदेडच्या या 20व्या चातुर्मासात 152 दिवसांपैकीचा नामस्मरण दिन क्रमांक आज 12 आहे. उपस्थित सगळ्या माता भगिनी आणि सद्गुरू बंधूंच्या चरणी आपण विनम्र अभिवादन करूया आणि आपल्या नित्याच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी निरूपित केलेल्या नाथ भागवत या ग्रंथाच्या कथन श्रवणाला सुरुवात करूया. सज्जनहो, नाथ भागवतासारखा म्हणजेच श्रीमद भागवतातल्या 11 स्कंद, आणि हा 11 स्कंद काय आहे तर भगवान गोपालकृष्णांचे जे 2 प्रिय सखे होते त्यातला एक आपल्या सगळ्यांना माहिती म्हणजे अर्जुन, आणि भगवंताचा दुसरा प्रिय सखा उद्धव. त्या उद्धवाला जे ज्ञान भगवंतांनी दिलं ते उद्धवगीत प्रसिद्ध आहे. आणि एकूणच नाथ महाराज या ग्रंथाच्या आरंभामध्ये पहिल्या अध्यायामध्ये सांगतात की नाथांच्या समकालीन जे काही संत महात्मे थोर पुरुष होते की जे नाथांवर त्यांचं प्रेम तर होतं पण ते प्रेम निष्ठा प्रेम होतं. नाथांना मानणारी काही संत मंडळी त्यांच्यापेक्षा वयाने मोठी होती, काही समवयस्क होती, काही त्यांच्यापेक्षा वयाने जरी लहान होती, पण अतिशय विद्वान असं. प्रतिष्ठान हे नगरी सर्व दृष्टीने त्या काळी संपन्न होती. म्हणजे आर्थिक संपन्नता तर प्रतिष्ठानला होतीच, पण त्याहीपेक्षा अत्यंत विद्वान किंवा विद्यानगरी म्हणून जशी काशी होती भारतामध्ये तसं महाराष्ट्रातलं विद्येचं पीठ म्हणून प्रतिष्ठान नगरी सर्वमान्य होती. तर त्या प्रतिष्ठान नगरीमधले सगळ्या संत महात्म्यांनी नाथांकडे एक दिवस जाऊन विनंती केली. म्हणाले, नाथ महाराज, तुमची रसाळ वाणी, तुमची विद्वत्ता, तुमचं प्रकाड पांडित्य, तुमचं प्रखर वैराग्य हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही आज तुमच्याकडे विनंती करायला आलो की एक विषय फार अवघड आहे म्हणाले, आणि तो म्हणजे श्रीमद भागवतातला 11 स्कंद आहे. तो 11 स्कंद सगळा वेदांताचा विषय, आत्मज्ञानाचा विषय, ब्रह्मविद्येचा विषय आहे. तर तो तुमच्या रसाळ वाणीतून आम्हाला ऐकायचा नव्हे नव्हे तुमचाच तो अधिकार आहे. आणि त्यांनी हात जोडून प्रार्थना केली नाथांना की तुम्ही याच्यावर लिहायला सांगा, तुम्ही याच्यावर निरूपण करा, याच्यावर लिखाण करा. आणि ते सगळं ब्रह्मज्ञान जे संस्कृतामध्ये आहे ते सामान्य बहुजनांसाठी, सामान्य जनांसाठी ती आत्मविद्या जी संस्कृतमध्ये आहे, जी सामान्य माणसाला, बहुजनांना कळायला पाहिजे, ती मराठीतून आतापर्यंत कोणी सांगितली नाही. ते कार्य तुम्ही करा. माऊलींना जाऊन 2-250 वर्षे झालेली आहेत. आणि मग त्या ग्रंथाचं लिखाण करत असताना आपण पाहत होतो
की नाथ महाराजांची विनम्रता, नाथ महाराजांचं ज्ञान आणि नाथ महाराजांची विनयशीलता पाहत असताना त्यांनी जे वर्णन काल संतांचं केलेलं आहे ते संतांचं वर्णन, संतांचं वंदन आपल्या काल फक्त अर्धं झालेलं आहे. आपला पुढचा विषय आज आपण सुरू करणार आहोत. आपण काल पाहत होतो की संत हे ते जे निर्गुण चैतन्य आहे, आपण काल तो विषय आपला झाला, तर ते जे निर्गुण चैतन्य आहे त्या निर्गुण चैतन्याला सामावून घेण्याची शक्ती ज्या मानवी देहामध्ये असते, तो सत्पुरुषाचा देह, तो सत्पुरुष, त्याला आपण संत म्हणतो, त्यालाच आपण सद्गुरू असं म्हणतो. तर हा सद्गुरू नाथ महाराज म्हणतात की समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला ओळखणं कठीण आहे. आपण तो काल विषय पाहिला की जगामध्ये संत नाहीत असं शक्यच नाही. नाथ महाराज म्हणतात जगामध्ये संत आहेत, सद्गुरू आहेत, पण म्हणाले सामान्य माणसाला ते ओळखणं फार अवघड आहे. नाथ महाराज म्हणतात की चिंतन करताना असं लक्षात येतं की संतांचं दर्शन, संतांचा लाभ होणं, संत दिसणं, संतांचा सहवास मिळणं ही पूर्वसंचिताशिवाय प्राप्त होणारी गोष्ट नाही आहे. मग आता तुमच्या माझ्या मनामध्ये सामान्यतः असा प्रश्न निर्माण होतो की बाबा आमच्या प्रारब्धात आहे की नाही हे आम्हाला कसं कळावं, आजपर्यंत तर काही मिळालं नाही, मग आता आम्ही मिळण्यासाठी काय करावं, असा माझ्या मनामध्ये जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा सकल संत गाथा किंवा सकल संतांचं सांगणं इतकं सुंदर आहे. पहा, संत म्हणाले की सदविचार हा तुमच्या हातात आहे, म्हणून माणसाने सदैव सद्विचार करावा. सद्विचारातनं सद्वासना निर्माण होते, सद्वासनेतनं सत्कर्माकडे मनुष्य बळतो आणि सत्कर्मामुळे सत्साधनाकडे बळतो. आणि हा सगळा सत्संग आपण विचार केला तर हा जो सत्संग आहे, या सत्संगाच्या माध्यमातून तुम्हाला भगवंताच्या नामाचं कुठेतरी महात्म्य कळेल. त्याच्यासाठी त्या मार्गावर राहणं गरजेचं आहे. आणि त्या मार्गावर राहत असताना तुम्ही सद्वासनेने, सत्कर्माने जेव्हा लिप्त व्हाल तेव्हा कुणीतरी सत्पुरुष येऊन तुम्हाला भेटेल, नामाचं महात्म्य कळेल आणि त्या नामाच्या महात्म्याने तुम्हाला संत भेटेल. संत सद्गुरू भेटण्यासाठी महाराज सुद्धा सांगतात की तुम्ही नाम घ्या. आपल्या प्रवचनात नित्याच्या आपण वाचतो ना, तर महाराज म्हणाले तुम्ही फक्त नाम घेत राहा. तुम्हाला आवडेल त्या ईश्वराचं, तुम्हाला आवडेल त्या उपास्य देवतेचं अखंड नाम घेत राहा. नवे नवे त्या अखंड नाम घेण्याचा अभ्यास तर सुरू करा. एकदम अखंड साधणं फार अवघड आहे, पण ते नाम घेतलं तर महाराज म्हणाले तुम्हाला संत सद्गुरू शोधायची गरज नाही. तुमच्या नामाच्या राशी फक्त तुम्ही जमा करत राहा. संत काय म्हणाले, हिमालयात वास्तव्यास साधनेसाठी राहणारे महात्मे तुम्हाला शोधत तुमच्या घरी येतील, एवढं त्या नामाचं महात्म्य आहे म्हणाले. आणि सज्जन हो, तोच अभ्यास या चातुर्मासाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करायचा आहे. नवे नवे इतकी वर्ष आपल्याकडून घडतोय, हे कोण करतंय मला सांगा. नांदेडसारख्या एका सामान्य शहरामध्ये गेली 20 वर्ष नामस्मरणाचा चातुर्मास अखंडपणे, अविरतपणे सुरू आहे. आणि 2027-28 पर्यंतचे नामस्मरणाचे चातुर्मास हे नोंदले गेलेले आहेत. ही सामान्य गोष्ट नाही. महाराज म्हणाले, नामाचं महात्म्य सांगत असताना म्हणाले की अहो, नाम दिसायला जितकं सोपं आहे ना, तितकं ते घ्यायला फार कठीण आहे म्हणाले. जी गोष्ट सोपी दिसते, करायला जी गोष्ट सोपी असते, दिसते, ती आचरणामध्ये, नित्य आचरणामध्ये आणायला फार कठीण असतं. तर त्या सकल संतांचं महात्म्य सांगताना नाथ महाराज म्हणतात की अहो, संत ओळखणं फार अवघड आहे. याचं कारण म्हणाले, संताचा देह, संताची वागणूक, संताची चालीरीत ही साधारण जर पाहिली तर तुमच्यासारखा चालता बोलता संत असतो म्हणाले. त्याचा अंतरंग काय आहे हे आपल्या सामान्य माणसाला समजणं कठीण आहे. आणि दुसरं म्हणाले, विकल्पाची या मंदिरी दीपन आहे. इतके विकल्प आपल्यामध्ये असतात. हा असाच कसा, संत तर बोलतो, कपडे तर पॉश घालतो, धोतर तर फारच सुंदर आहे, कपडे तर म्हणजे आत्ता इथे आपल्या हिमायतनगर, माफ करा, हुमनाबाद नावाचं गाव, या हुमनाबादला त्या काळामध्ये माणिक प्रभू नावाचे दत्त संप्रदायातले फार मोठे सत्पुरुष, फार मोठा संत,
म्हणजे वासुदेवानंद सरस्वती वगैरे आपल्याला जसे माहिती आहे तसे कर्नाटकामध्ये हुमनाबादला ते होऊन गेले. पण राजयोगी त्या संताचं प्रारब्धच असं होतं की ते राजयोगीच होते. म्हणजे हत्ती, घोडे, पालखी, उत्तम प्रकारचे धोतर, उत्तम प्रकारचे अंगरखे, उत्तम प्रकारचे डोक्यावरचे टोप त्यांचे असायचे आणि ते कायम त्याच अवस्थेमध्ये नवे नवे त्याच पोशाखात ते राहत असत. एक दिवस त्यांनी हे सगळं त्याग करायचा प्रयत्न केला. एकाने येऊन पुन्हा त्यांना ती विनंती केली करायला, आपण असं का करता, हे घाला म्हणाले. हा त्यांचा योग आहे. मग अशा मोठ्या संतांना पाहून सुद्धा लोकांच्या मनात विकल्प यायचे की संत असा कसा म्हणाले की जरीचे कपडे, जेवायला सोन्याचं ताट. आणि काही संत आपण पाहतो, म्हणून म्हटलं की ब्रह्मज्ञानी पुरुष हे देहानी वेगवेगळे असतात. काही बालपिशाच्य वृत्तीने राहतात, काही बालवृत्तीने राहतात. काही संत महात्मे सज्जन हो ब्रह्मज्ञानी पुरुष असतात आणि त्या ब्रह्मानंदामध्ये ते इतके अखंड लीन असतात की त्या ब्रह्मानंदातून ते खाली यायला तयार नसतात. आणि नाथ महाराजांनी तर पुढे तुमच्याकडसाठी काढून आणले मी. नाथ महाराजांनी ती अवस्था सांगितली की कशा पद्धतीने तुम्हाला आत्मज्ञान होतं, कशा पद्धतीने मनुष्य ब्रह्मज्ञानापर्यंत संत महात्मा पोचतो, हे आजच्या विवरणात पुढे येईल. तर ते ओळखणं फार कठीण आहे की वस्त्रांचं भान नाही. आपल्या महाराजांच्या चरित्रात आपण पाहिलं की ब्रह्मानंद महाराज आहेत, ब्रह्मचैतन्य महाराज आहे, यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. तर ब्रह्मचैतन्य महाराजांनी म्हणाले मी 9 महिने उन्मनी भोगली म्हणाले. 9 महिने ती उन्मनी अवस्था म्हणजे सज्जन हो, लौकिकदृष्ट्या पाहताना असं वाटतं की हा दारू प्यालेला आहे का, हा बेशुद्ध पडलेला आहे का, असं आपल्याला वाटतं, किंवा हा वेडसर आहे का. म्हणजे महाराज तासनतास ब्रह्मचैतन्य महाराज इंदौरला असताना 4-4 तास रोडवरच्या चिखलामध्ये आनंदाने झोपलेले असतात. आपण फक्त प्यालेलेच माणसं फक्त पाहतो, गाढ झोपलेले असतात, कपड्याचं भान नाही, काही नाही, शांत पडलेले असतात. तेच फक्त आपल्याला माहिती आहे. आपल्याला उन्मनी प्राप्त झालेला संत पाहायला मिळाला नाही, हे आपलं उच्च दर्जाचं पुण्य आहे. असो, पण स्वतः महाराज म्हणाले की 9 महिने मी उन्मनी. ती त्या ब्रह्मानंदाची अवस्था काय आहे हे संतांच्या जीवनचरित्रावरून कळतं. आणि म्हणून एक संत महात्मा असा तुम्हाला रस्त्यात पडलेला उन्मनीत दिसला तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची अवस्था त्याला न ओळखण्यासारखीच राहणार, कारण ते ज्ञान मला नाही ना. म्हणून महाराजांच्या याच्यामध्ये जी श्लोकामध्ये सांगितलं ना की आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी लेकरू. हे अज्ञान तर मला वाटतं अंडरलाईन करून ठेवा आपल्यासाठी की खरंच आपण अज्ञानी, आपण काही. म्हणून गुपचूपपणे जे संतांनी सांगितलं, आपल्या सद्गुरूंनी सांगितलं, त्याच्यावर पूर्ण शब्दशः विश्वास ठेवून आपण आपलं जीवन व्यतीत करावं, त्याप्रमाणे घालवावं. निश्चित आपण त्या मार्गावर यशस्वी होऊ, हा अंदाज. नाथ महाराज म्हणाले की संतांना ओळखणं फार कठीण आहे, पण म्हणाले असा संत जर एखाद्याला लाभला, नका म्हणाले साधन चतुष्टाय कर, फक्त त्या एक अट त्यांनी सांगितली नाथ महाराजांनी. ते म्हणाले संतांच्या चरणी अनन्य भावाने शरण जा म्हणाले. अनन्य भाव फार महत्त्वाचा आहे. तुम्ही कालच्यामध्ये आपण ओवी पाहिली की शास्त्रार्थ आला, साधन चतुष्टयी हा एक शब्द काल आला होता ओवीमध्ये, आणि शास्त्रार्थ विद्या असा एक शब्द कालच्या ओवीमध्ये नाथांनी आपल्याला सांगितला. तर ते म्हणाले काही गरज नाही, शास्त्राची गरज नाही, ज्ञानाची गरज नाही, साधन चतुष्टयाची गरज नाही. म्हणाले असा संत जो असतो की जो निर्गुण चैतन्याला प्राप्त केलेला, परमात्म स्वरूपाला मिळालेला हा संत, म्हणाले काल आपण पाहिलं ना की सामर्थ्यवान असतो. आणि गुरुगीता सांगते ना की सद्गुरू कसे आहे, सर्व शक्ती समन्वितः, सगळ्या परमात्म तत्वाची शक्ती ज्याच्यामध्ये एकवटलेली आहे असा मनुष्य देह धारण करून आलेला त्या शक्तीला प्राप्त करून घेतो. नवे नवे तो परमात्माच मनुष्य रूप धारण करून येतो. तुमच्या माझ्यासमोर सकल जीवन आपल्याला आचरून दाखवतो, तुमच्या माझ्यासारखा गृहस्थाश्रम करून दाखवतो, आणि गृहस्थाश्रमातले सगळी कर्तव्य पार पाडून परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो. आणि मग असा संत म्हणाले ते सामर्थ्यवान असतो. आणि अशा संतांची कृपादृष्टी जर तुमच्यावर पडली म्हणाले तर तुमचं या जन्माचं नाही तर जन्मोजन्मीचं कल्याण होतं.
आता या जन्माचं आणि जन्मोजन्मीचं कल्याण म्हणजे काय हो? मी अतिशय जबाबदारीने शब्द वापरताना नम्रपणे तुम्हाला सांगू इच्छितो की महाराज म्हणाले, ज्या दिवशी मी एखाद्या जीवाला अनुग्रह देतो त्या दिवशी, त्या क्षणी त्याची प्रापंचिक आणि त्याची पारमार्थिक जबाबदारी मी घेतो. तुमच्या माझ्या मनामध्ये प्रपंच आहे, या जन्माचा प्रपंच आहे, माझे प्रापंचिक कर्तव्य, ते तर महाराजांच्या कृपेने किती सहज होत आहेत, आपण उपासनेमध्ये आल्यापासून पाहिले. पण पारमार्थिक जबाबदारी काय आहे मग? तर पारमार्थिक जबाबदारी ही आहे की या जीवाला शिवत्व प्राप्त करून देण्याचं सार्थक किंवा ते कार्य तुमचे माझे सद्गुरू करतात. म्हणून मी म्हटलं की जन्मोजन्मीचं कल्याण आपल्याला माहीत नाही, पण शास्त्र एका संतांच्या मुखातनं मी असं ऐकलं आहे की एकदा तुम्ही अनुग्रह घेतला, एकदा तुम्हाला सद्गुरू प्राप्त झाले की ते सद्गुरू मॅक्झिमम लिमिट त्यांनी सांगितली 7 जन्मामध्ये तुम्हाला शिवत्व नवे नवे मुक्तपद प्राप्त करून देतात. ही त्यांची जबाबदारी आहे. म्हणून मी म्हणालो की आपल्याला माहीत नाही या जन्मात आपला शेवटचा जन्म आहे उद्धरून जाण्यासाठी, का पुढचा जन्म आहे, का त्याच्या पुढचा आहे, का 7वा जन्म आहे. म्हणून म्हटलं की असा संत लाभणं आणि त्या संतावर, त्या संत महात्म्याच्या चरणी आपली दृढ भावना बसणं हे त्याच्याही पेक्षा कठीण आहे. काय होतं, संत मिळाल्यावर त्याच्यावर विश्वास बसायलाच खूप दिवस लागतात आणि ते योग्यही आहे. मी म्हटलं ना तुम्हाला की रामकृष्ण परमहंसाला विवेकानंदांनी सांगितलं की बाळा, सद्गुरूंना दिवसा पाहावं आणि रात्री पण पाहावं. याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनामध्ये कुठलाही विकल्प राहू देऊ नका की याला काम आहे का, याला क्रोध आहे का, याला लोभ आहे का, याला मोह आहे का, याला माया आहे का, कुठल्या षड्विकारांमध्ये ज्याला मला सद्गुरू म्हणून लाभ घ्यायचा आहे तो आहे का, हे रात्रंदिवस पाहून घ्या. म्हणजे सगळ्या वासना. रामकृष्ण परमहंसांच्या जीवनचरित्रामध्ये रामकृष्ण परमहंस आजारी होते आणि विवेकानंद त्यांच्या चरणी आलेले होते, त्यांच्या सेवेमध्ये होते. अत्यंत बुद्धिमान असलेला नरेंद्र दत्त अजून निष्ठा 100% बसलेली नव्हती. विकल्प थोडासा होता की खरंच आपल्या सद्गुरूंना पैशाचा मोह आहे का नाही तपासूनच पाहिलं पाहिजे. आणि रामकृष्ण परमहंसाला खाटेवर झोपलेले होते, त्यांच्या सेवेत विवेकानंद होते. आणि रामकृष्ण परमहंस खोकला आला म्हणून उबळ बाहेर टाकायला, कफ बाहेर टाकायला म्हणून उठले आणि बाहेर गेले. ते बाहेर जाऊन येईपर्यंत विवेकानंदांनी त्यांच्या गादीच्या खाली ते यायच्यात 1 रुपया टाकून दिला आणि पुन्हा गादी जशीच्या तशी ठेवली. रामकृष्ण परमहंस आले, पाय धुतले, बसले. गादीवर बसल्या एकदम उडाले आणि ओरडले. म्हणे अरे काय म्हणाले, एकदम असं ओरडले आणि बाहेर पडले. काय काढलं म्हणे याच्या खाली? तर विवेकानंद म्हणाले मी 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे. हा काढ म्हणाले. ते काहीतरी इथे मला चटका बसला म्हणाले त्याचा. आणि तेव्हा विवेकानंदांची पूर्ण श्रद्धा आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी बसली. आपलं शास्त्र, आपलं भारतीय तत्त्वज्ञान इतकं स्पष्ट, इतकं स्वच्छ आणि इतकं पारदर्शक आहे आणि इतकं शाश्वत आहे सज्जन हो, मी तुम्हाला काय सांगू. सगळ्या गोष्टी कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की ओंगळभोंगळपणा आहे. गुरु करताना सुद्धा आपलं शास्त्र सांगतं की पूर्ण श्रद्धा बसल्याशिवाय गुरु करू नका. सद्गुरू आपले सांगतात दान किती करावं. दान महाराज म्हणाले एवढंच करा तुमच्या लक्षात राहणार नाही. नाही तर अहो गोंधळाला गेलो साखरखेड्याला मी 1 लाख रुपये आहे, 1 लाख लोकांना सांगितलं नाही 1 लाख वेळा की मी 1 लाख रुपये दिले, काय त्याचं पुण्य राहणार आहे. या हाताचं या हाताला न कळू देणं याचा अर्थ एवढाच आहे, केलं त्या क्षणी विसरून जा. किंबहुना त्यामागची भावना अशी आहे की मी केलं. म्हणजे समर्थ म्हणाले ना, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ही आपली रेषा आहे, सीमारेषा आहे. इथे आपण आहोत देहबुद्धीला आणि ही आत्मबुद्धी आहे. तर ही देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी याच्यासाठी पहिल्यांदा मीपणा जाणं. आणि हा मीपणा कुठपासून जायला पाहिजे, तर ही माझी मुलगी, ही माझी पत्नी, हा माझा मुलगा, इथपासून तर हे मी केलं हे कमी होण्यासाठी म्हणून ते दान सांगितलं. महाराज म्हणाले एवढंच दान करा की जे लक्षात राहणार नाही. सज्जन हो, मी तुम्हाला सांगत होतो की सद्गुरू हा सामर्थ्यवान आहे, सर्व शक्ती समन्वित आहे. त्याची कृपादृष्टी जर एकदा पडली तर तुमचं जन्मोजन्मीचं कल्याण होतं असं नाथ महाराज सांगतात. असे माझे सकल संत जन आहेत.
सामर्थ्यवान आणि कृपादृष्टी. काय सामर्थ्य आहे मला सांगा? सामर्थ्याचा विचार करत असताना किंवा कृपादृष्टीचा, आता हे तर ज्ञानेश्वर माऊली झाले, निवृत्तीनाथ झाले, नामदेव महाराज झाले, तुकाराम महाराज झाले, नाथ महाराज झाले, हे 16व्या 12व्या 13व्या 14व्या शतकातली ही सगळी माणसं आहे. बहुत लिहिलं असेल तसं. पण जेव्हा नाथ महाराजांसारखा, ज्ञानेश्वर माऊलींसारखा, तुकाराम महाराजांसारखा सत्पुरुष जे सांगतो ना, ते धर्मशास्त्राला धरून असतं. आणि धर्मशास्त्र हे शाश्वत आहे. हे आज सांगितलं आणि उद्या बिघडलं असं नाही, की काल एक कायदा तयार केला आणि उद्या त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम येईल, असं संतांच्या चरित्रात नसतं. कारण संतांची वाणी ही संतांची नसती. दिसताना नाथ महाराज सांगतायत ना की वाणी माझी नाही आहे, त्या वागेश्वरीची ही वाणी आहे. आणि काल ते म्हणाले ना नाथ महाराज की या ग्रंथामधले जे काही उद्गार आहेत ते उद्गार माझे नाही, त्या वागेश्वरीचे आहेत. की जी चारही वाणींची ईश्वरी आहे ती वागेश्वरी माझ्या मुखातून बोलते. मी नमस्कार करायला जातो तेव्हा माझा मीपणा संपतो, एवढी त्या वागेश्वरीची माझ्यावर कृपा आहे. तर ते खोटं कसं बोलतील? ते शाश्वत बोलतात. सज्जन हो, नाथ महाराज म्हणतात की कृपादृष्टी एकदा पडली की पुन्हा त्याला वेगळं काही करायचं काम नाही. काय असते कृपादृष्टी? मी तुम्हाला म्हणत होतो की हे संत इतक्या औषध आहे, पण आता त्यांनी जे सांगितलं आहे ते संतांचं, सद्गुरूंचं लक्षणं आपल्याला सांगितली. मला नम्रपणे तुमच्यापुढे सांगायचं की संत सद्गुरू हे एका देहापुरते मर्यादित नाही. कारण नामदेव महाराज आले, ज्ञानेश्वर माऊली आली, त्यांच्या देहाला मर्यादा होती. माऊलींना 20-21 वर्षाचं आयुष्य मिळालं. नाथ महाराजांना 67 वर्षांचं आयुष्य मिळालं. पण 67 वर्षानंतर हा देह त्यांना सोडावा लागला. पण त्या देहामध्ये जे गुरुतत्व काम करत होतं, जे आत्मतत्व काम करत होतं, त्या आत्मतत्वाची ही लक्षणं आहे. म्हणून तो देह जरी गेला तर संतत्व आजही आहे. देहानी वेगवेगळे आहेत. तुम्हाला कृपादृष्टी सांगतो, सामर्थ्य काय असतं सांगतो. आपल्या जवळ घडलेली घटना आहे आणि आज ही घटना विशेषत्वाने मला बसल्यावर इथे आठवते. त्याचं कारण आहे की ज्यांच्या घरामध्ये आपण बसलो आहे, परमपूज्य बाबांचा काळ 1908 ते 2006, 98 वर्षाचे महात्मे आमचे बाबा परमपूज्य यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे. लौकिक अर्थाने मी तुम्हाला सांगितलं ना की आत्ताच मी सांगितलं की संत महात्मे समजणं फार कठीण आहे. आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि आज मला विशेष इथे उल्लेख करावा असं वाटतं की माझ्या मोठ्या भाऊजाई सौ विद्याताई कस्तुरे, म्हणजे बाबांची नात, बाबांच्या मोठ्या मुलाची मुलगी. मला त्यांची ॲडव्हर्टाईज नाही करायची, मला सांगायचं की त्यांनी आजोबा म्हणून त्यांना इतके वर्ष पाहिलं. त्यांनीच नाही तर त्यांच्या सगळ्या नातेवाईक, त्यांच्या मुलांनी, त्यांच्या सुनांनी, त्यांच्या मुलींनी, त्यांच्या जावयांनी बाबांचा अखंड सहवास त्यांना होता ना. कुणाला सासरे म्हणून होता, कुणाला बाबा म्हणून होता. पण हा महात्मा एवढा मोठा महान सत्पुरुष आहे, हे बाबांनी देह ठेवल्यावर सुद्धा कितीतरी जणांना कळालं नाही. ही काय माया होती का, आपला विकल्प होता का, आपली त्यांच्यावरची आजोबा म्हणून, बाबा म्हणून, सासरेबा म्हणून माया होती, त्याच्यामुळे आपल्याला कळलं नाही. बाबांच्या सहवासात इतकी राहिलेली माणसं. सज्जन हो, मी घडलेला प्रसंग सांगतो. तत्व आपलं एक आहे की नाथ महाराज म्हणतात की संत सद्गुरू हे सामर्थ्यवान असतात आणि त्यांची कृपादृष्टी विलक्षण कार्य करते. त्या कृपादृष्टीमध्ये एवढं सामर्थ्य असतं की जे कार्य प्रत्यक्ष भगवंत देहात येऊन करू शकत नाही. हे मी असं का म्हणतो तर प्रत्यक्ष महाराज असं म्हणाले की महाभारतामध्ये एवढा मोठा योगेश्वर भगवान, ज्यांनी आपल्याला गीता दिली, ज्यांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं, उद्धवावर एवढं प्रेम केलं, गोपिकांना एवढं प्रेम दिलं, एवढा तो योगेश्वर भगवान, तो प्रत्यक्ष कृष्ण शिष्टाईला गेला. खूप समजून सांगितलं, हो यारे पाच तरी गावं दे आणि युद्ध करू नकोस. मला सांगा, भगवंताचं दर्शन होणं कठीण आहे. दुर्योधनाच्या घरी तो गेला. 2, 3, 4 तास मोठी बैठक झाली. कृष्ण शिष्टाई ज्याला आपल्याला भागवतामध्ये येते,
आपल्या सगळ्यांना तर माहीत आहे प्रसंग, महाभारताच्या सिरियलमध्ये आपण पाहिला. इतकं सुंदर, म्हणजे भगवंताचं दर्शन, भगवंताला पाहणं काय, म्हणजे गोष्टीत गोष्ट तुम्हाला सांगतो. एक बाई म्हणजे आपल्या भाऊसाहेब केतकरांच्या पत्नीच, भाऊसाहेब केतकरांच्या पत्नी वाणीरूप महाराजांचं नवे नवे प्रत्यक्ष त्यांना सगुणातच महाराज पाहायला मिळाले होते. तर भाऊसाहेब केतकरांच्या पत्नी, महाराज जेव्हा काकड आरती झाली की महाराजांचं असं वेगळं प्रवचन वगैरे कधी नसायचं. ती परंपराच आहे आपली की असं काही आज सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं प्रवचन आहे सगळ्यांनी यावं असं कधीच झालं नाही. महाराज कुठे उपासनेला गेले की 20-25 मिनटं बोलायचे, सकाळी काकडा झाले की 20-25 मिनटं बोलायचे. ते म्हणाले त्यांचं प्रवचन करायचं म्हणले काही प्रवचन करू नका, रामानंद महाराजांची पोथी वाचा, ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र वाचा, तेच मला सांगायचं, वेगळं मला काहीच सांगायचं नाही. एवढी विनम्रता सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या चरणी होती, हे आपण पाहिलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो की त्या केतकरांच्या पत्नी भाऊसाहेबांच्या महाराजांचं ते निरूपण ऐकायच्या. निरूपण ऐकल्यानंतर महाराजांच्या समोर जायच्या, पदर पायावर ठेवून नमस्कार करायच्या, म्हणायचे महाराज तुम्ही निरूपण करताना काय सांगितलं मला माहीत नाही म्हणाले. मला ते काही कळतही नाही म्हणाले. काय भाव असतो बघा, मला ते काही कळत नाही, पण मला तुमच्या चेहऱ्याकडेच मी पाहायचे आणि त्याच्यातून जो मला आनंद मिळतो ना तो मला निरूपणातही मिळतो, मला काही कळतच नाही म्हणाले. काय भाव आहे माझा. आता असा जर एक महान सत्पुरुष या पृथ्वी तलावर असेल तर त्या भगवान गोपालकृष्णाच्या विभूतिमत्वाची, पर्सनॅलिटीची, व्यक्तिमत्वाची आपण काय तुलना, मला सांग. तो भगवंत आपण साधा येतो, नितीश भारद्वाज, लौकिक असताना नितीश भारद्वाजनी काम केलं, पण मला सांगा आपण सगळे नाही, या भारतातले, भारताच्या बाहेरले करोडो लोक, विशेषतः या कोरोनाच्या काळामध्ये तर पुन्हा त्यांनी दाखवली, तर पुन्हा करोडो लोकांनी ते महाभारत पाहिलं. तर आपल्याला आजही भगवान गोपालकृष्ण म्हटलं तर डोळ्यासमोर तोच येतो. इतकं विलोभनीय रूप त्याच्या रूपामध्ये, त्याला भगवंतांनी दिलेल्या रूपामध्ये आणि तुमच्या माझ्या भावामध्ये जर होतं सज्जन हो, तर तो प्रत्यक्ष गोपालकृष्ण ओरिजिनल महाभारतातला जर दुर्योधनाकडे गेला असेल तर काहीतरी काम व्हावं ना. इतकं भगवंतांनी समजून सांगितलं, पण दुर्योधन म्हणाला गोपालकृष्ण तू सांगितलेलं मला सगळं कळतंय, मी करतो तो अधर्म आहे, सगळं सगळं मला कळतं म्हणाले, पण मला बुद्धीच होत नाही म्हणाले तू सांगितलेलं ऐकायची. म्हणजे मला नम्रपणे तुम्हाला सांगायचं की प्रत्यक्ष भगवंत जरी आला तरी त्या पर्सनॅलिटीमध्ये बदल करू शकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हणाले की जे खळांची व्यंकटी सांडो. माणूस चांगलाच आहे, फक्त त्यातला वाईटपणा गेला की चालेल. हे फक्त संत करू शकतात, देव नाही. देव म्हणला चलो हटा दो इसको. पण एकच सांगितलं की परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृताम. ते म्हणले आपल्याला जमत नाही म्हणले ते भगवंत. तर मला तुम्हाला नम्रपणे एवढंच सांगायचं की प्रत्यक्ष भगवंत दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत, प्रत्यक्ष देव त्याची बुद्धी पालट करू शकले नाहीत. मी तुम्हाला सांगत होतो की हा महात्मा म्हणजे आपले बाबा, एक दिवस काय झालं, मी म्हणजे तोच प्रसंग आहे, देवगिरी एक्सप्रेसने नांदेडला येत होतो आणि त्याच्यामध्ये मी आपलं माझ्याजवळ एक कुठलं पुस्तक होतं, मी ते वाचत बसलो होतो, गायत्रीवरचं होतं, ते वाचत होतो. तेवढ्यात एक व्यक्ती जालन्यावरून माझ्या बाजूला बसली आणि बराच वेळ माझ्याकडे पाहत होती, काय त्याला बोलायची इच्छा होती म्हणून. तर थोड्या वेळाने ते म्हणाले तुम्ही कोणतं वाचताय, म्हटलं गायत्रीवरचं वाचतो वगैरे. मग आमची गायत्री, संध्या, वेद अशी काहीतरी चर्चा झाली आणि मग ते म्हणाले, ते बाबांचे शिष्य निघाले, त्यांचं नाव श्री खारकर, पुण्याला असतात आता, आपल्या बाबांचे अनुग्रहित शिष्य कस्तुरी शास्त्री. आणि मग त्यांनी मला एक किस्सा सांगितला. मला सांगायचं की नाथ महाराज सांगतात की संत सद्गुरू हे सामर्थ्यवान असतात, त्यांच्या कृपादृष्टीमध्ये एक वेगळं सामर्थ्य असतं आणि ती कृपादृष्टी जर सामान्यातल्या सामान्य जीवावर जरी पडली तर ती कृपा केल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला काय सांगू, खारकरांनी जो प्रसंग मला सांगितला तो असा आहे. ते म्हणाले माझे सद्गुरू म्हणून तर मी तुम्हाला हा प्रसंग सांगतो, पण एक लक्षात घ्या, मी अंधभावनेने चमत्कार म्हणून माझ्या सद्गुरूंचं खूप महात्म्य वाढवायचं म्हणून सांगत नाही, घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. म्हणाले आमचे बाबा म्हणाले परभणीला एका शिष्याकडे आले, म्हणाले कुठेतरी बाबांना औरंगाबाद किंवा नांदेडला यायचं असेल म्हणून दुपारच्या भोजन प्रसादाला त्या एका शिष्याने बाबांना आपल्या बोलवलं. तो शिष्य परभणीला ज्या गल्लीमध्ये राहत होता, दुर्दैव का सुदैव मला माहीत नाही, पण त्याच्या बाजूलाच लागून एक मुस्लिम समाजाची व्यक्ती राहत होती. असं
छोटंसं घर होतं. म्हणजे घर म्हणजे काय, हे घर आणि हे दार, इकडे एक स्वयंपाकाची खोली, इकडे काय असेल झोपायची खोली, असं साधं टिनाचं घर होतं त्या व्यक्तीचं, आचरणशील. आणि बाबांना त्यांनी जेवायला बोलवलं. बरं, नेमकं बाबांना जेवायला बोलवतं. बाबा असं समजा या ठिकाणी जेवायला बसले, समोर दार होतं, थोडंसं अंगण, या बाजूला ती मुस्लिम व्यक्ती या शेजारी घरात राहत असेल, इकडे अजून कोणीतरी राहत असेल. आणि बाबा आले म्हणून मग दुपारचा नैवेद्य, आरती, झांज वाजवणं वगैरे काय सगळं असा प्रकार झाला. म्हणून ते मुस्लिम व्यक्तीची मुलं त्या समोरच्या अंगणात येऊन पाहू लागले की कोण वली आया है, क्या कर रहे है, वगैरे वगैरे. आणि ते लेकरं इतक्या वेळ का हवं आहे म्हणून त्यांना रागवायला त्यांचा बाप, ती मुसलमान व्यक्ती तिथे आली. चलो रे यहाँ क्या कर रहे वगैरे असं म्हणेपर्यंत ते बाबा तिथे समोर भोजन प्रसादाला बसले होते. भोजन प्रसादाला बसलेले बाबा त्या मुस्लिम व्यक्तीने पाहिले आणि तो विसरून गेला आपल्या पोरांना न्यायला आपण आलो, तिथेच थांबला. बाबा बसलेले होते, अजून वाढायची तयारी सुरू होती, वाढणं सुरू होतं, बाबा जेवायला बसले. आणि ती मुस्लिम व्यक्ती बाबांना दुरून, म्हणजे साधारण 25-30 फुटावरून बाबांना न्याहाळत होती. नंतर यथावकाश बाबांचं जेवण सुरू झाल्यावरती मुस्लिम व्यक्ती निघून गेली. त्या दरम्यान बाबांनी 1-2 वेळा कदाचित बाहेर पाहिलं असेल कोण उभा आहे काय वगैरे असं, म्हणून बाबा काही बोलले नाही. आणि नंतर ती व्यक्ती, बाबांचं जेवण झालं, बाबा आपल्या पुढच्या प्रवासासाठी म्हणून निघून गेले. त्या व्यक्तीची आणि खारकरांची एकदा भेट झाली. आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात, नुसत्या व्यक्तिमत्वात नाही तर खानपानामध्ये झालेला बदल काय झाला सज्जनो, तर तो म्हणाला, मी, माझी पत्नी आणि माझी मुलं त्या दिवशीपासनं अखाद्य खाद्य, काय म्हणतात, अपेयपान आणि अभक्ष भक्षण आपोआप आमचं सुटलं. आत्ता ती व्यक्ती, ते म्हणाले, दुबईला राहते आणि रोज सकाळी विष्णू सहस्त्रनाम आणि गायत्रीचा जप रेकॉर्डरवर लावते आणि शांतपणे ऐकते. हमारे मज़हब में ये बोलना अच्छा नहीं लगता मगर सुनने को चलता है, इसीलिए मैं विष्णू सहस्त्रनाम पढ़ता हूँ, सुनता हूँ और गायत्री भी सुनता हूँ. हे बाबांच्या एकाच कृपा. बाबांना आजही ती व्यक्ती माहीत नाही. बाबांच्या कुठल्याच परिवारातल्या व्यक्तीला सुद्धा ही गोष्ट बरेच दिवस बाबांनी देह ठेवेपर्यंतच माहिती नव्हती. मला हे करायचं नाही, पण कसं कळणार मला सगळं, काय कृपादृष्टी आहे. ती व्यक्ती म्हणाली की आज तागायत आम्ही अपेयपान अभक्षभक्षण कधीही केलं नाही. ही संतांची कृपादृष्टी सज्जन हो, हे संतांचं महात्म्य आहे, हे संतांचं सामर्थ्य आहे. तो सहवास आपल्याला मिळणं खरोखर भाग्याची लक्षण. आणि आपल्याला नाही कळत तरी हरकत नाही, त्यांना कळत असताना. मी काल तुम्हाला म्हटलं ना की महाराज म्हणाले की त्याला कळत नसेल, तो माझ्याकडे आज लक्ष देत नाही, पण मी त्याला सांगतोय ना तर त्याचा आत्माराम माझं ऐकतो म्हणाले. आणि अंतकाळी त्याचा आत्माराम त्याला जागृत करून सांगितलं की त्यांनी मला सांगितलं होतं नाम घ्यायचं, पण मी आयुष्यभर नाम घेतलं नाही. एवढा पश्चात्ताप जरी त्याला अंतकाळी झाला तरी तो उद्धरून जाईल. एवढी पारदर्शकता, एवढे विशालत्व तुमच्या माझ्या धर्मशास्त्रामध्ये सज्जन हो. हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं कार्य करण्यासाठी, म्हणून आपली सगळ्यांची नित्य उपासना व्हायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे. पुढा एक अट मात्र नाथ महाराज म्हणाले की मग आता आपण काय करायचं, काय करावं म्हणाले. संत महात्मे आहेत, आपल्याला कळत नाही, विकल्प नाही, विकल्प आपल्याला येतात वगैरे वगैरे. तर नाथ महाराजांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, म्हणाले त्या शास्त्राभ्यासाची गरज नाही, त्या साधन चतुष्टायाची गरज नाही. फक्त तुम्ही त्या संतांच्या चरणावर श्रद्धेने, अनन्य भावाने, अनन्य याचा अर्थ अन्य कोणीच नाही, भगवंता महाराज तुम्हीच फक्त, आता कोणाचकडे जायचं नाही. नाही तर आपली उपासना फळली म्हणून आमक्या महाराजांकडे जायचं, पुन्हा दुसरी उपासना घ्यायची, ती तर कधीच फळत नसते. खरा सद्गुरू सांगतो की तुझ्या सद्गुरूंनी जे सांगितलं त्याच मार्गावर राहा. असा अनुभव आपल्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की अरे माझ्या सद्गुरूंमध्ये काय, महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं आहे. साधन करताना म्हणाले तुम्हाला काहीच झालं नाही, नामस्मरणही घडलं नाही, एक लक्षात ठेवा म्हणाले की माझा सद्गुरू माझ्या पाठीशी कायम आहे, एवढी जरी भावना अखंड ठेवली तरी काही करायचं काम नाही. पतिव्रता असते ना, तिच्या मनामध्ये जी भावना असते ना, ती अखंड भावना आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या सद्गुरूंच्या प्रती अखंड तेवत ठेवण्याचा अभ्यास आपल्याला करणं, हे नाथ भागवतातून आपल्याला शिकायचं.
नाथ महाराज म्हणाले साधन चतुष्टय करायची गरज नाही. आता साधन चतुष्ट परमार्थामध्ये साधन चतुष्टय सांगितलं आहे अध्यात्मशास्त्रामध्ये. साधन चतुष्टय म्हणजे काही काही आचरणाचे नियम सांगितले आणि त्याच्यामध्ये साधन चतुष्टयामध्ये एक तितिक्षा सांगितलेली. आता तितिक्षा म्हणजे काय? खरं म्हणजे आता बघा नाही, सांगायलाच एवढं अवघड आहे तर करायचं कसं? बरं करणं, आता हे सांगणं कठीण, बरं त्याच्यात जे सांगितल्यावर तुमच्या लक्षात येईल की किती कठीण आहे. तितिक्षा म्हणजे काय? पुन्हा सांगतो, मला ज्ञानच नाही, जे आपल्या बापांनी सांगितलं तेच सांगावं. महाराजांनी फार सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितलं. महाराज म्हणाले, म्हणजे बाबांनीच विचारलं एकदा, बाबा म्हणजे बेलसरे, आदरणीय बेलसरे बाबांनी महाराजांना विचारलं की महाराज ते परमार्थामध्ये साधन चतुष्टय वगैरे सांगितलेलं आहे म्हणाले, तर ते थोडं अवघड आहे म्हणाले, तर मला सांगता का म्हणाले, एका शब्दात सांगा म्हणाले. किती कठीण आहे. म्हणजे त्याच्या आधी एकदा प्रश्न विचारला होता बाबांनी, मला गोष्टीत गोष्ट आठवते त्यांच्या कृपेने म्हणून सांगतो. बाबा म्हणाले, महाराज मला परमार्थ एका वाक्यात सांगा, एका शब्दातच सांगा म्हणे. महाराज अखंड सावधान हाच परमार्थ. किती किती योग्य. प्रपंच असो का परमार्थ असो, तुम्ही अखंड सावधान पाहिजे. की अरे गॅस संपला आहे, किती तातडीने नंबर लावतो आपण, किती तातडीने नंबर. ही अखंड सावधानता जशी प्रपंचामध्ये, प्रपंच करावा नेटका परमार्थ. महाराज म्हणाले, माझ्या माणसांनी प्रपंचाकडे दुर्लक्ष केलेलं मला आवडणार नाही. पुन्हा म्हणाले स्वल्पविराम, मला माझा प्रपंच करता आला नाही, पण म्हणाले मला श्राद्ध विकत घेण्याची सवय आहे. ज्यांनी त्याचा प्रपंच माझ्या पायावर व्हायला, त्याचा प्रपंच मी त्याच्या कल्पनेपेक्षा सुंदर करून दाखवला आहे. आणि हे सगळं तुम्ही आम्ही पाहतोय की नाही. आज आपल्या प्रपंचाची स्थिती, वैयक्तिक मी माझं बोलतोय, आपलं सांगत नाही, माझ्या प्रपंचाची स्थिती तरी अशी आहे की लायकीपेक्षा, म्हणजे पात्रता हा शब्दसुद्धा मी मला वापरत नाही, माझ्या लायकीपेक्षा मला त्यांनी दिलेलं आयुष्यातलं समाधान असेल, प्रापंचिक गोष्ट असेल, त्या कल्पनेच्या बाहेर आहेत. अजून आपल्याला जमलं आहे का आपला प्रपंच त्यांच्या पायी व्हायचं? तर नाही जमलं. सज्जन हो, मी तुम्हाला सांगत होतो, आपला विषय असा सुरू होता की काय सांगत होतो अंजली म्हणून तुम्हाला आठवतं म्हणून तितिक्षा सांगत होतो मी. तर बाबा असं म्हणाले की मला एका शब्दात एका वाक्यात तितिक्षा सांगा म्हणाले. महाराजच हो, म्हणजे पुन्हा सांगतो की परमात्म तत्त्व जिथे जागृत असतं, जिथे ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ब्रह्मविद्येचा पूर्ण आविष्कार ज्या मानवी शरीरात देहात झाला, ते महाराज एका क्षणात म्हणाले गिळून टाकणं. गिळून टाकणं म्हणजे काय म्हणाले, तर सहन करणं, हे तितिक्षा आहे. आणि हे स्त्रियांना जसं प्रपंचात जमतं ना, हे परमार्थात सुद्धा त्यांना खूप लवकर साधू शकतं. पण प्रपंचातलीच तितिक्षा त्यांची एवढी असते की परमार्थामध्ये त्यांना जायला वेळच मिळत नाही. हे भारतीय पुरुषांचं दुर्दैव आहे, अपयश आहे असं मी म्हणेन. स्त्रिया या मार्गामध्ये फार पुढे गेलेल्या आहेत. महाराजांच्या जीवनचरित्रात कितीतरी सामान्य गरीब आणि लौकिक अर्थाने अतिशय दुःखित असलेल्या अनेक स्त्रियांना महाराजांनी इतक्या परमोच्च पदाला पोहोचवलं. त्याचं दुसरं कारण आहे, महाराजांची कृपा तर आहेच, पण त्या स्त्रियांची असलेली तितिक्षा. महाराज म्हणाले गिळून टाकणं, सहन करणं. आणि पुन्हा मी तुम्हाला नाथ महाराजांच्या चरित्राकडे नेईल. तितिक्षा म्हणजे काय? आपल्याला काय सांगितलं नाथ महाराजांनी? फार साधून चतुष्टयाची गरज नाही, शास्त्रार्थाची गरज नाही. सद्गुरूंच्या चरणांवर डोकं ठेवा, अनन्य भावाने शरण जा, आणि मग तो सद्गुरू तुम्हाला काहीतरी साधन देईल. त्या साधनावर, त्या सद्गुरूंवर जितका विश्वास आहे तितका त्या नामसाधनेवर, त्यांनी दिलेल्या सत्संगाच्या उपासनेच्यावर श्रद्धेने प्रयत्न करा. तो तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रातल्या अतिउच्च अनुभवांचा अनुभव देईल, की जे अनुभव सद्गुरूंना प्रत्यक्ष आलेले सज्जन हो, तेच अनुभव सद्गुरू त्यांच्या कृपादृष्टीने आपल्यासारख्या सामान्य जीवाला देतात. हा अनेक साधकांचा आजचा अनुभव आहे. तुम्हाला सांगतोय तितिक्षा. नाथ महाराजांसारखा एवढा मोठा महात्मा, प्रतिष्ठान नगरीतला अत्यंत प्रतिष्ठान असा संत महात्मा, केवढं वजन त्यांचं होतं आध्यात्मिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात तत्कालीन. आणि हा महात्मा गंगेला स्नानाला जातो आणि एक भिकार मुसलमान
पान खाऊन त्यांच्या अंगावर थुंकतो. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 100 वेळा नाथ महाराज त्याच्याकडे डोळा करून पाहत नाहीत, त्याला बोलत नाहीत, त्याला रागवत नाही. केवढी तितिक्षा आहे सज्जनो. हिंदू समाजाच्या दृष्टीने हा विचार अतिशय घातक आहे. हिंदू समाज, आपण तो विषय काल बोललो आहे. साधक म्हणून नाथ महाराजांचा विचार करा. देहबुद्धी ते आत्मबुद्धी तुम्हा आम्हाला सुद्धा करायची. हा विचार करत असताना मी असा विचार करतो की मला कोणी आरे म्हटलं तर दुसऱ्या क्षणी मी त्याला कारे म्हणतो. मला तितिक्षा साधेल का? बहुत आयु गेले राहिले अल्प जेकी, उर्वरित नच जावो. हे आयुष्य उर्वरित नच जावो, व्यर्थ वाया तसे की. जे 50-52 वर्षापर्यंत मी माझं आयुष्य घातलेलं आहे, तशाच पद्धतीने उर्वरित आयुष्य मला घालवायचं का? कधी मी त्यापर्यंत पोचणार आहे? कधी सहन करण्याची हा मीपणा, हा अहंकार प्रपंचात काही ठिकाणी तो तुम्हाला वापरावा लागेल. पण आपलं होतं काय? आपला राग आपल्यावर राज्य करतो. रागावर राज्य आपल्याला करता येत नाही. राग आपल्यावर हुकूम गाजवतो. आपल्याला हुकमीपणाने राग आवरता येत नाही, वापरता येत नाही. याच्यासाठी साधन चतुष्टयामध्ये एक सांगितलं आहे, सहन करा, गिळत राहा. ही तितिक्षा नाथांसारखा. समर्थांचं जीवनचरित्र जेव्हा आपण पाहतो सज्जन, 12 वर्षाचे समर्थ. आई म्हणाली, बाळा एवढंच कर, सावधान म्हणेपर्यंत बोहल्यावर उभा राहा. समर्थ अतिशय बुद्धिमान होते, अतिशय चाणाक्ष होते. हो म्हणले आईला. आईने काय सांगितलं? सावधान म्हणेपर्यंत उभं राहा. जांबेच्या त्या शिवणगावला तो बोहला आजही आहे. त्या बोहल्यावर उभे राहिले. गुरुजींनी अंतरपाठ धरला. कुर्यात सदा मंगलम सावधान असं म्हटलं. समर्थ मागे वळाले. तिथून जे पळत निघाले, 12 वर्षाचं लेकरू. तितिक्षा मला सांगायची. भगवंताचं प्रेम गेली 12 वर्ष त्या अंतःकरणामध्ये इतकं विपुल प्रमाणात ओथंबलेलं होतं, मागे थांबला नाही. तुमच्या माझ्यासारखा माणूस गोंदवलेला जाताना 3 वेळा फोन करतो, रूम मिळेल ना आम्हाला? मिळेल ना रूम? गाडी ठरवताना अंजली माऊली आपल्याला AC गाडीने जायचं आहे. हां, इर्टिगा गाडी पाहिजे आपल्याला. 12 तासांचा प्रवास आहे. किती माणसं बसतात? 6. नाही, आपण 4च बसू, कारण पाय लांबून बसता आलं पाहिजे. आपली तितिक्षा, आपलं भगवंताच्या दर्शनाची आस किती आहे मला सांगा. मला तुमच्यापर्यंत फक्त तितिक्षा, संतांचं जीवन, संतांचा विचार, संतांचं आचरण आणि माझं आचरण, अखंड संतांच्या, मी खरं नम्रपणे तुम्हाला सांगतो, संतांचं चरित्र इतके गोड आहेत ना. संतांच्या चरित्राचं चिंतन करत जर आयुष्य गेलं ना, तर वेगळं ब्रह्मन, माया, ज्ञान, अहंकार, साधू म्हणतात. नाथ म्हणतात की साधन चतुष्टयाची गरज नाही, पण ते ज्ञान आवश्यक आहे. हे समर्थांचं झालं. तुकोबारायांचं चरित्र मला, तितिक्षा मला तुम्हाला सांगायची. अहो, त्या देहूमधला एवढा मोठा सावकार, एक नाही तर 2 बायका, सावकारी, जमीन, जुमला, गाई, ढोरं, इतके ढोरं त्या काळात, जितक्या बैल, जितक्या गाई तुमच्याकडे असेल तेवढी तुमच्या श्रीमंतीचं लक्षण होतं. तुकोबारायांकडे केवढी संपत्ती, सावकार देहूचा, 2 बायका, लेकरं, बाळं, उत्तम प्रपंच चाललेला. आणि एक दिवस सावकारी गेली, गुरंढोरं मेली, सावकारी बुडाली. आणि सज्जनो, मी तुम्हाला काय सांगू, तुकाराम महाराजांच्या पहिली पत्नी, इतकं दारिद्र्य आलं, इतकं दारिद्र्य की आज आपल्याला तुम्हाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही की मला अन्न द्या, मला भूक लागली, मला अन्न द्या, मला भूक लागली. भूक मारेने मेली हो. आपण कधी ऐकलंय का हो की आपली पत्नी आपल्याला अन्न मागते आणि आपण तिला देऊ शकत नाही? ती म्हणते, अहो मला भूक लागली, मला अन्न द्या. तिला अन्न देऊ शकले नाही आणि ती मेली. आणि दुसरी जी होती ती भगवंताच्या नामस्मरणाला किती पोषक होती हे आपल्या सगळ्यांना माहिती. एवढ्या त्या दारिद्र्याच्या, एवढ्या त्या कठीण, बरे झाले देवा निघाले झाले वाटोळे, असं काहीतरी शब्द आहे, निघाले दिवाळे, असं तुकाराम महाराज म्हणतात. ही वृत्ती म्हणजे तितिक्षा नव्हे का? केवढी तितिक्षा आहे, केवढं सहन करणं आहे.
आणि अशा या सगळ्या अवस्थांमध्ये सज्जन हो, हा माणूस भंडारा डोंगरावर जाऊन नामस्मरणाशिवाय राहिला नाही. तुकाराम महाराजांच्या चरित्रातला जर विषय केला, और एवढंच नाही, तितिक्षा म्हणजे काय, तर एक दिवस होळीच्या दिवशी गाढवावर त्यांना बसवलं, तेही उलटं बसवलं, आणि गळ्यामध्ये चपलांचा हार तुकोबारायांच्या घातला, तरी हा महान सत्पुरुष भगवंताच्या नामाशिवाय राहिला नाही. इतकी तर कठीण परिस्थिती तुम्हा आम्हाला नाम घेताना आपल्या संसारामध्ये आहे का? थोडा शांतपणे संतांच्या जीवनचरित्र, विशेषतः गृहस्थाश्रमी जे संत आहे, किंवा माऊली तर म्हणाली, अहो प्रपंच म्हणजे नवरा बायको हा प्रपंच नसतो. समर्थांचाही प्रपंचच होता, माऊलींचाही प्रपंचच होता. तर या प्रपंचामध्ये निश्चितपणे तुम्हा आम्हाला एवढ्या अडचणी नाही. म्हणजे पुढे तुकाराम महाराज म्हणाले की संत भोगाचा वीट मानत नाहीत आणि त्यागाचा आग्रह धरत नाही. संतांची वैशिष्ट्य इतकी सुंदर सांगितली, आणि ती सगळी वाचत असताना मला सकल संतांची चरित्र, विशेषतः आपल्या परंपरेतले सगळे संत जवळून पाहायला मिळतात. धिंड काढली तरी तुकाराम महाराज काहीही म्हटले नाही. म्हणा आनंद म्हणाले, आपली मिरवणूक कोण काढणार आहे. हा दृष्टिकोन किती सकारात्मक आहे. याच्यावर वेगळं भाष्य केलं तर 1 तासाचा विषय होईल की तुकाराम महाराजांची अशी धिंड काढू नये वगैरे. पण संत परमात्मा मनुष्यरूप धारण करून या पृथ्वी तलावर येतो, आणि तुमच्या माझ्यासारखा गृहस्थाश्रमातल्या असंख्य अडचणींना तोंड देऊन तो या नराचा नारायण होतो. ते आपल्याला दाखवतो. आणि त्या मानाने जेव्हा तुम्ही आपला प्रपंच आपण संतांच्या गृहस्थाश्रमाशी प्रपंचाशी जेव्हा तुलनात्मकदृष्ट्या पाहतो, सज्जन हो, आपण अभ्यासामध्ये खूप कमी पडतो. नवे आपल्याला विद्या, ती आत्मविद्या मिळवण्याची, आत्मविद्याही सोडून द्यावी तर म्हणेल, त्या भगवंताविषयी प्रेमच नाही. महाराज म्हणाले ना, तुम्हाला भगवंत पाहिजे, पण तो तुमच्या प्रपंचाकरता पाहिजे. बाबा म्हणाले, भगवंताला, सद्गुरूंना तुम्ही सर्वंट समजता. 24 तास लिस्ट आहे म्हणाले तुमची. सकाळी उठलं की महाराज दिवसभर हे झालं पाहिजे, झोपताना महाराज उद्या हे झालं पाहिजे, सकाळी उठलं की पुन्हा ते. इतकी लिस्ट महाराजांची, माफ करा, महाराजांकडे आपली रोज असते. तो काय सर्वंट आहे का आपल्या सगळ्या इच्छा तृप्त करण्यासाठी त्यांनी? बरं हरकत नाही, तो तर करेलच, हो करतोच आहे, आपण पाहिलं आहे. म्हणालो ना मी की आपल्या लायकीपेक्षा केवढ्या गोष्टी त्यांनी दिल्या. समाजातल्या इतर लोकांकडे आपण जेव्हा पाहतो त्या मानाने संतांची जीवनचरित्र पाहिली तर त्या मानाने आपल्याला काहीच अडचणी नाही, तरीही आपण नामस्मरण किंवा भगवंताचं प्रेम आपल्याला उत्पन्न होत नाही. काय असेल? चौथं तत्वनाथ महाराज म्हणाले, मी तुम्हाला आता सांगतो की भोगाचा वीट नाही, संतांचं चरित्र पहा. समर्थ सद्गुरू प्रल्हाद, भोगांचा वीट नाही. तुम्हाला सांगतो, माझी सद्गुरू माऊली प्रल्हाद महाराजांचा 4 मार्च 1973 रोजी अकोल्याला रौप्य महोत्सव झाला. रौप्य महोत्सव झाला म्हणजे महाराजांची रौप्य तुला केली. 81वा महाराजांचा वाढदिवस होता. खूप मोठ्या प्रमाणात लाखो लोक तिथे जमले. फार सुंदर उत्सव झाला. यथावकाश उत्सव संपला. अकोलेकर मंडळीने महाराजांना अजून 8 दिवस थांबा, यांच्याकडे त्यांच्याकडे म्हणून थांबवून घेतलं. जिजीमाय महाराज थांबले. भोगाचा वीट येत नाही, हे तुम्हाला सांगायचं. संतांना या समाजामध्ये तुमच्याबरोबर माझ्याबरोबर राहताना तितिक्षाच आहे. तितिक्षा पण मी सांगतो आणि भोगाचा वीट पण सांगतो की काय तितिक्षा. महाराजांना काय प्रश्न लोक विचारतील, म्हणजे अज्ञानच म्हणावं, दुसरं काय. पुन्हा मला एकदा गोंदवलेकर महाराजांची आठवण येते. गोंदवलेकर महाराजांना काय प्रश्न विचारला, म्हणजे काय काय विचारतील लोक. एका माणसाने गोंदवलेकर महाराजांना प्रश्न असा विचारला की महाराज म्हणले, ते महाभारतामध्ये द्रौपदी होती आणि तिला 5 पती होते, तर मग ते अधिक मास आल्यावर 13 महिने, तर मग 13 महिन्यामध्ये 13व्या महिन्यात द्रौपदी कोणाजवळ राहते. काही विचारायची गोष्ट आहे. काय विचारतील लोक. मला लोकांच्या, म्हणजे याचं सूत्र आहे, याचं सूत्र असं आहे की सामान्य माणूस, तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस हा कायम विषयामध्ये राहतो. तर तो संतांना सुद्धा द्रौपदीसारख्या महापतिव्रते, ज्या पतिव्रता सांगितल्या आहेत, तारा, मंदोदरी, त्याच्यामध्ये द्रौपदीचं नाव आहे.
तर सामान्य विषयासक्त विषयाची दृष्टी अखंड प्राप्त झालेला तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस संतांना सुद्धा विषयामध्येच पाहतो, एवढंच आपण लक्षात घ्यावं. महाराजांनी दिलेलं उत्तर मी तुम्हाला नंतर सांगेल कधीतरी, तो आजचा विषय नाही. सद्गुरू प्रल्हाद महाराज 8 दिवस त्या अकोल्यामध्ये राहिलेले होते, रौप्य तुला झाली होती. आणि एक दिवस अकोल्यामध्ये एक सद्गृहस्थ महाराजांचे शिष्यवर, काय अज्ञानमी लेकरू त्या सिंधुताईने लिहिले, हे फार करेल. ते गृहस्थ आले, महाराजांना नमस्कार वगैरे केला आणि म्हणले, महाराज आता तुमची सुवर्ण तुला पण करायची का म्हणाले, आणि सुवर्ण तुला होणार आहे का म्हणे. मला सांगा, हा प्रश्न आपली रौप्य तुला झाल्यावर आपल्याला जर कोणी, आपली तर होतच नाही रौप्य तुला, पण समजा झाली आणि आपल्याला जर कोणी विचारलं, आपल्या घरच्यातल्याच कोणी कुटुंबातल्या लोकांनी विचारलं, तर रौप्य तुला झाल्यानंतरचा आपला अहंकार किती असेल. आजच आपला काही नाही तर एवढा अहंकार आहे, तर आपली रौप्य तुला झाल्यावर आपल्याला किती अहंकार असेल. आणि मग जर असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपण त्याच्या श्रीमुखामध्ये गुलाबाची फुलं तर नक्कीच, किंवा गुलाबजामुन तर घालणारच नाही. महाराज इतक्या शांतपणे त्यांना म्हणाले, काय म्हणाले, नाथांनी जे सांगितलं आहे ना, महाराज म्हणाले, या जीवाचा किंवा या देहाचा तसा भोग असेल तर तोही भोगीन म्हणाले. संतांना भोगाचा वीट नसतो आणि त्यागाचा आग्रह नसतो. आता त्यागाचा आग्रह नसतो म्हणजे काय, याच्यात उभी फक्त आली बरं का मौली. त्यागाचा आग्रह नाही म्हणजे काय, आता काय विचार करावा, काय चिंतन करणार याच्यावर तुम्ही सांगा. त्यागाचा आग्रह नसतो म्हणजे तुम्हाला काय सांगू मी. परमपूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्र जेव्हा आपण पाहतो, किंबहुना मी असं म्हणेल की त्यांच्या सेवेमध्ये त्यांच्या जवळ 24 तास राहणारे अनेक सेवेकरी, त्यातल्या लोकांनी सांगितलं की आम्ही महाराज उठायच्या आधी उठलेलो असायचो आणि महाराजांची विश्रांतीच्या वेळेपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर असायचो. तर महाराजांनी कधीच सांगितले नाही म्हणाले, महाराजांनी स्वतःहून कधीही सांगितलं नाही, पण महाराजांचे 43 नित्याचे नियम होते. आपल्याला एकच नियम व्रतबंध म्हणजे झाल्यावर सांगितला की जेवताना अपोषण घालावं, चित्रावती घालाव्या, शौचाला जाताना जानवं अडकावं, असे जे काही ते सुद्धा आपण किती व्यवस्थितपणे पाळतो हे ज्याचं त्यांनी पाहावं, तो आता संवादाचा विषय नाही आहे. 43 नियम महाराजांचे होते. सेवेकरांना सुद्धा ते म्हणाले, 1-2च सेवेकरी होते की काय नियम आहे तेवढे माहीत. म्हणजे मी हे करतो, त्याग त्याग म्हणजे किती. महाराज 3:30 पावणे 4ला उठायचे आणि त्यांची मानसपूजा, त्यांचं स्नान, त्यांची काकड आरती, त्याच्यानंतरचं त्यांची पूजा, त्याच्यानंतर त्यांची 13 माळा जप. त्या 13 माळा जपाला कधी अर्धा तास लागायचा, कधी 2 तासही लागायचे. त्याच्यानंतर आत्माराम, त्याच्यानंतर गुरुगीता, एवढं वाचन झाल्यानंतर महाराज सकाळचं दूध प्यायचे. आपल्याकडची आपली व्यवस्था, सकाळी उठल्यानंतर आपण स्वतःला आठवून पाहावं, पण महाराजांनी हे कधीच सांगितलं नाही. त्याच्याबरोबरीने तुम्हाला सांगतो, आमचे एक नातेवाईक होते आणि त्यांनी चातुर्मासात एक नियम केला होता की चातुर्मासामध्ये सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करायचं. आणि असे ते सद्ग्रस्त आमचे एक दिवस एका नातेवाईकाकडे झोपायला गेले. लहानपणीचा काळ आहे आमचा, आणि त्यावेळेला ते चुलीवर सगळंच, गॅस नव्हताच खेडेगावात, काय नव्हताच गॅस. ते गेले तर त्या 4 वेळा त्या रात्री त्या बाईच्या घरी गेले, त्या आमच्या मावशीकडे. तिला 4 वेळा सांगितलं, तू किती वाजता उठते आणि ते तुझी चूल कुठे आहे आणि तुझं ते लाकडं कुठे असतात. मला सकाळी स्नान करायचं असतं, माझा नियम आहे, आणि मला ते सूर्योदयाच्या आधी स्नान करायचं आणि सकाळी गरम पाणी झालं पाहिजे. मी त्या बाईची झोप मोडली की नाही, तिला मरमर करून सकाळी उठावं. महाराज इतक्या लोकांमध्ये, इतक्या घरांमध्ये राहिले. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, महाराज जिथे कुठे संध्याकाळी पोचायचे ना, याला संध्याकाळच्या उपासनेला, बऱ्याच वेळेला गाडीला महाराज यायच्या आधी हे घर, बरं जुने घर, छोटे घर, छोटं अंगण, हे घर सगळं भरलेलं असायचं. महाराज प्रवासून यायचे पटकन, तसे कशाचे बाथरूम आले हो, नुसते दगडावर स्नान करायचे. बाहेर आपण सगळे एक एवढी कमरेच्या एवढी भिंत असलेली, तिथे जाऊन महाराज पटकन स्नान करून, एवढे लोक इथं बसलेले आहेत, एका कोपऱ्यात पटकन जायचे, धोतर सोडायचे, सोळं नेसायचे. महाराजांनी धोतर सोडून सोळं केव्हा निघाले या 100 लोकांपैकी एकालाही समजायचं नाही. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुद्धा महा. काय महात्मा होता. मारुत तुल्य वेगम जे होतं ना, कळायचं सुद्धा नाही. आणि त्यांचा त्रास कधीही त्यांच्या नियमांचा कोणालाही झाला नाही. त्यांच्या त्यागाचा कधी त्यांनी ओहापोह केला नाही, ज्ञानाचा ओहापोह केला नाही.
हे सकल संतांचे चरित्र सज्जन हो. नाथ महाराज सांगतात, अशा या सकल संतांचे आशीर्वाद मला असावे, अशा या सकल संतांनी माझ्या ग्रंथांचं श्रवण करावं, अशी मी विनंती त्या संतांच्या चरणी करतो, असं नाथ महाराज सांगतात. आणि उद्याच्या विषय आपण उद्या मांडू. तत्पूर्वी आम्हा सगळ्यांना माहीत आहे की मानवी जीवनामध्ये, प्रपंचामध्ये, हा प्रपंच करत असताना अतिशय वेगवेगळे प्रसंगांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आपल्यापेक्षाही कठीण प्रसंगांना नाथ महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये तोंड दिले, नवे नवे. ते अतिशय, म्हणजे मी म्हणालो ना तुम्हाला की गृहस्थाश्रमू आचरिता, कर्मलेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू न मैळे. हे जीवनसूत्र ज्या नाथ महाराजांनी आयुष्यभर पाळलं की मी गृहस्थाश्रम सोडला नाही, कुठल्या कर्मरेखा ओलांडली नाही, निज व्यापारी वर्तता, माझं जे विहित कर्म होतं ते अत्यंत प्रामाणिकपणे मी केलं. पण हे सगळं प्रपंचाचं खरकटं धूत असताना माझा जो आत्मबोध होता तो कधी मळाला नाही, त्याला धक्का मी लागू दिला नाही. आणि हे सांगण्याचं कारण नाथ महाराजांचं असं होतं सज्जन हो, की तुमचंही असं होऊ शकतं, फक्त तुम्ही या मार्गाने चला. तो मार्ग कोणता? तर आपण ही प्रार्थना करूया. श्रीराम. आवडीने भा